SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गिरवीदार मस्त असं सोक्का चिकन बनवूया। चिकनला मी 2-3 पाण्याने छान धुवून घेतले। आलं टाकते मी आता 1 चमचा भरून आलं घातलंय। आलं आणि लसणचं पेस्ट आहे ते घरात बनवलेलं आहे। दही टाकते 3 ते 4 चमचा। अर्धा किलो चिकन आहे। त्याच्यात हे सगळे मसाले घालते। लाल काश्मीरी मिरची, मालवणी मिरची, जिरा पावडर, धना पावडर, हळद आणि गरम मसाला आणि मीठ घातलंय। आता बाकीचा मसाला आपण हे थोडासा कढीपत्ता घालते। तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना घालू शकता। टमाटर पण टाकून देते मी। हे मॅरिनेट करून ठेवते मी। आता याला चांगलं कालवून घेऊया। तेल घातले 2 चमचा भरून। चांगलं मिक्स करून घेऊया। याला एकजीव करून घेऊया। हे बघा चांगलं छान कालवून झालंय। आता याला आपण अर्धा तास असंच ठेवून देऊया। लिंबू पिळते मी। 1 लिंबू टाकलाय मी पूर्ण। तिखट तुमच्या हिशोबाने बनवा। मी मालवणी मसाला घालून बनवते। याला पण चांगलं मिक्स करून आणि अर्धा तास याला साईडला ठेवून देऊया। छान असं कालवून घेऊया। काश्मीरी लाल मिरची टाकली होती मी। 1 चमचा टाकलाय। याच्यावर आता झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया। आता कांदा कापून घेतले। कांद्याला चांगलं लाल होऊ देऊया। मोठे 2 साइज मीडियम साइजचे 2 कांदे घेतलेत मी। कांदे चांगले असे कलर येणार तोपर्यंत भाजून घेऊया आपण। हे बघा छान असा कलर आलाय कांद्याला। आपल्याला वाटप करायचं नाही। आता हे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते टाकूया। अर्धा तास झाला आहे। अर्धा तास जास्तच झाला आहे। जेव्हा तुमच्याकडे टाईम असेल तेव्हा तुम्ही ठेवू शकता। आता याला एकजीव करून तेलामध्ये परतून घेऊया थोडंसं। तुम्ही कमेंट नाही करत, कमेंट तर करत राहा। कमेंट नाही करत माझी रेसिपी आवडते की नाही तुम्हाला कमेंटमध्ये सांगा। तर झाकण ठेवूया आपण 5 मिनिटं। याला थोडंसं उकळू देऊया। छान अशी उब आली आहे भाजीला। आता मी काय करते 2 बटाटे कापले ते बटाटे पण टाकणार आहे याच्यात 2। हे बघा 2 बटाटे कापून मी याच्यातच घालते। भाजी छान बनते चिकनची। आणि थोडंसं मी गिरवी बनवली आहे। काजू आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे मी ते टाकते याच्यात। थोडीशी गिरवी आहे ना थिक येणार एकदम अशी घट्ट येणार छान। भातावर खाऊ शकतो अशी बनवली आहे मी। मीठ ऑलरेडी घातलंच आहे आपण। मीठ टाकायची गरज नाही याला। भातावर खायासारखी गिरवी बनवायची मला। तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी कमी जास्त करू शकता। ते मी खोबरं आणि काजू कापलेलं ना त्याच्यात थोडं पाणी घालून टाकलंय मी। चिकन आणि बटाटे चांगले शिजले पाहिजे। झाकण ठेवते आता। परत आपल्याला 10 ते 15 मिनिटं राहू देऊया छान। मी मॅरिनेट केलं तेव्हा कोथिंबीर पण घातली होती। हे बघा छान अशी आपली भाजी गिरवी आली आहे। आता याच्यात आपण जरासं खालवर करून घेऊया शिजलं की नाही बघूया।
वाटायचे आणि मसाला भाजायची झंझट नाही राहत, पटकन होऊन जातं. हे बघा छान अशी घट्ट गिरवी आली इथे. आणि परत आता आपण ठेवणार झाकण लावून, तर परत गिरवी थोडीशी घट्ट होईल. आता मी याच्यात टाकते 2-3 मिरच्या कापून. हिरवी मिरची आहे, 2 ते 3 मिरची टाकते. थोडीशी कोथिंबीर गार्निशसाठी. झाली आपली गिरवी बनून. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल कमेंटमध्ये सांगा, मला काय वाईट वाटणार नाही. थँक्यू.